तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. आजचं जे लेक्चर आहे या लेक्चरसाठी आपण इयत्ता 7वीचा भूगोल जो आहे आणि इयत्ता 6वी भूगोलचा काही थोडाफार पार्ट जो बेसिकसाठी आपल्याला उपयोगी राहील तो आपण यामध्ये आज या ठिकाणी कव्हर करणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण लेक्चरला सुरुवात करूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण थोडं पृथ्वीविषयी थोडे जाणून घेणार आहोत. म्हणजे पृथ्वीवर तापण्याचं आणि थंड होण्याचं कशाप्रकारे ही प्रक्रिया आणि कशाप्रकारे ही सर्व गोष्टी चालतात त्याविषयी आपण बघणार आहोत. तर आपल्याला माहीत आहे की पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण जे असतात ते सरळ रेषेत येत असतात. तथापि पृथ्वी गोल असल्यामुळे हे किरण जे आहेत ते पृथ्वी पृष्ठावर सर्वत्र ठिकाणी लंबरूप पडत नाहीत. हे किरण काही भागात लंबरूप तर काही अन्य भागात ते तिरपे पडतात. खाली एक आकृती दिलेली आहे, आकृती तुम्हाला स्पष्ट होईल. या ठिकाणी हा सूर्य आहे, ठीक आहे ना. या ठिकाणी हा सूर्य आहे, हा जो आहे या ठिकाणी सूर्य आहे आणि या ठिकाणी पृथ्वी आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा इथं सूर्य आहे आणि सूर्याची किरण या ठिकाणी असे लंबरूप पडताना दिसत आहेत. आता जो सूर्याचा हा जो आहे, म्हणजे इथं जो नावाचा त्याने किरण दाखवला आहे, इथे तुम्ही जर लक्ष देऊन बघितलं तर इथे लंबरूप पडतील. त्यामुळे इथे टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर हाय टेम्परेचर राहील आणि जेव्हा टेम्परेचर हाय राहील तेव्हा प्रेशर जे आहे ते लो प्रेशर राहील. ठीक आहे, तुम्ही लक्षात ठेवा. आपला मुद्दा मुळात तो नाही, आपला मुद्दा हा आहे की कशा प्रकारे या पृथ्वीवरती सूर्यकिरण पडत आहेत. या ठिकाणी लंबरूप पडत आहेत, त्या ठिकाणी बघा कसे पडतात आणि या ठिकाणी बघा, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे जे सूर्यकिरण आहेत ते कसे पडतात आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. लंबरूप प्रकाश किरण कमी जागा व्यापतात. जे लंबरूप पडतात ते प्रकाश किरण कमी जागा व्यापतात आणि कमी जागा व्यापलेल्या भागात प्रखर प्रकाश व जास्त उष्णता मिळते. स्वाभाविक गोष्ट, आपण जिथं प्रॉपर वेळेने जर का जिथं प्रकाश किरणाने व्यवस्थित प्रकारे जर का पडले तर ती जागा लवकर गरम होईल. लवकर गरम झाली म्हणजे त्याला जास्तीत जास्त काय मिळेल, उष्णता मिळेल आणि उष्णता मिळाली त्यामुळे तेथील पृष्ठभाग जो आहे तो जास्त लवकर त्या ठिकाणी तापतो आणि जेवढा लवकर तिथला ते पृष्ठभाग तापला तितक्याच लवकर तिथली काय ते हवा पण ते लवकर जास्त तापते. आता आपण लंबरूपच्या ऐवजी जर का तिरपे प्रकाश किरणाचा आपण काय विचार केला तर तिरपे प्रकाश किरण जास्त जागा व्यापतात आणि जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता असते, जे प्रखरता असते ही कमी व उष्णता ठिकाणी कमी असते आणि त्यामुळे काय होते तिथला पृष्ठभाग जो आहे हा कमी तापतो आणि पृष्ठभाग कमी तापला म्हणजे हवा काय होते कमी तापते त्या ठिकाणी. बघा इथं तुम्ही बघू शकता, इथं कसे पडले लंबरूप पडले, ठीक आहे ना. इथं कसे पडले, इथं लंबरूप पडले, इथं थोडे तिरपे पडले, इथं काही जास्तच तिरपे पडले. त्याच्यामुळे मग काय तो वेगळा त्या ठिकाणी ते डिफरन्स त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. आता पृथ्वीवर येणारी सूर्यकिरणं जी आहेत हे सरळ रेषेत व एकमेकांना समांतर असतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण वर बघू शकतो समांतर म्हणजे काय असते. समांतर म्हणजे मी एक रेष काढतो, ही एक मी रेष काढतो, ही रेष आहे, ही दुसरी रेष आहे, ही तिसरी रेष आहे, ही चौथी रेष आहे. हे रेष एकामेकाला कुठे छेदल्या का, छेदल्याने म्हणजे कशा आहेत, या समांतर आहेत. कशा आहेत, या समांतर रेषा आहेत, याला म्हणतात समांतर रेषा. तर समजा ही रेष आहे, याला जर का समजा असं कट झालं तर हे समांतर नाही, हे काय याला म्हणतो आपण लंब, याला काय म्हणतो आपण लंब. त्यामुळे हे सूर्यकिरण आहेत, हे सूर्यकिरण हे सूर्यकिरण हे एकामेकाला कसे आहेत, इथं लंब आहेत. मात्र हे जे सूर्यकिरण या पृथ्वीवर कसे आहेत, हे हे सूर्य जे आहेत सूर्यकिरणे जे आहेत ते समांतर आहेत आणि जे सूर्याचे हे जे किरण या पृथ्वीवर कशा आहेत लंब आहेत. लक्ष द्या, ठीक आहे, व्यवस्थित प्रकारे. त्यामुळे पृथ्वीवर येणारी सूर्यकिरणे जास्त सरळ रेषेत व एकमेकांना समांतर असतात, परंतु पृथ्वीचा गोल आकार व त्यामुळे होणारी वक्रता यामुळे सूर्यकिरण जास्त किंवा कमी जागा व्यापतात हे आपण पाहिलं. सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचं वितरण त्यामुळे असमान होतं आणि परिणामी विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे तसंच दक्षिण ध्रुवाकडे तापमानाच्या वितरणात असमानता निर्माण होते. तापमानाच्या वितरणानुसार पृथ्वीचे विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत उष्ण, समशीतोष्ण व शीत असे 3 कटिबंधात त्या ठिकाणी वर्णन करता येते. खाली या ठिकाणी तुम्हाला एक डायग्राम दाखवलेली आहे, आकृती आहे. मग या आकृतीमध्ये हा उष्ण कटिबंध किती ते किती, 0 ते वर 23.5 आणि खाली 0 ते 23.5. हा 23.5 उत्तर यालाच आपण काय म्हणतो, कर्कवृत्त म्हणतो. काय म्हणतो आपण याला, कर्कवृत्त म्हणतो. हा 23.5 हा जो दक्षिण याला आपण मकरवृत्त म्हणतो.
याला काय म्हणतो आपण, मकरवृत्त म्हणतो. तसंच 23.5 ते 66.5पर्यंत समशीतोष्ण कटिबंध आहे. कुठला आहे? समशीतोष्ण कटिबंध. आणि 66 ते 90 वर उत्तर ध्रुव आणि 66 ते खाली 90 हे झालं दक्षिण ध्रुव. अशा प्रकारे हे 2 ध्रुव, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, हे दोन्ही शीतकटिबंध. आता त्याला शीतकटिबंध का म्हणतात, काय कारण आपण ते पुढे नक्कीच बघू. ठीक आहे, मी तुम्हाला त्यासाठी डायग्राम पण काढून दाखवणार आहे. ही जो 0 डिग्री लाईन आहे, 0 डिग्री आपण काय म्हणतो, विषुववृत्त. यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात इक्वेटर. काय म्हणतात? इक्वेटर. ठीक आहे ना, याला आपण इंग्लिशमध्ये इक्वेटर असं म्हणतो. याला आपण ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणतो, याला ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न असं म्हणतात. वरचा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे. आणि हा जो 66 आहे उत्तर आणि 66 दक्षिण, याला काय म्हणतात तर तुम्ही मला हे कमेंट बॉक्समध्ये पाठवा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. अक्षांश या मुख्य कारणाशिवाय पृथ्वीवरील इतर घटकही तापमानाच्या असमान वितरणास कारणीभूत असतात, परंतु या घटकांचा परिणाम प्रादेशिक पातळीपुरता मर्यादित असतो. ते घटक काही पुढील प्रमाणे आहेत, जसं समुद्र सानिध्य, खंडांतर्गतता, समुद्र सपाटीपासूनची उंची असेल, काही प्राकृतिक रचना असेल, आणि या घटकानुसार प्रदेशांमधील हवामानात विविधता त्या ठिकाणी आढळते. याशिवाय ढगांचं आच्छादन, वारे, वनाच्छादन, नागरीकरण, औद्योगिकरण इत्यादी घटकांचाही परिणाम त्या ठिकाणी स्थानिक हवामानावर होत असतो. ठीक आहे, हे तुम्ही कृपया लक्ष द्या. आता एक तुम्ही गोष्ट लक्षात द्या महत्त्वाची, की मी तुम्हाला सांगतो की जी गोष्ट जी लवकर तापते ती लवकर थंड होते, आणि जी हळूहळू तापते ती हळूहळू थंड होते. तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. तुम्ही जर अंघोळीसाठी पाणी गरम करत असाल तर तुम्ही जेव्हा त्या गॅसवरती पाणी किंवा तुम्ही जेव्हा पाणी गरम करता तेव्हा पाणी लवकर गरम होतं का? पाणी गरम व्हायला थोडा वेळ लागते. परंतु जेव्हा तुमच्या घरी पोळ्या तुम्ही बनवता, जेव्हा तुम्ही तवा जो असतो तुम्ही जेव्हा गॅसवरती ठेवता, तुम्ही त्याला बर्नरवर ठेवता, तेव्हा तो लवकर तापतो. याचं कारण काय? तोच आपण कन्सेप्ट इथं लावूया. आपण तो जो तवा आहे, तो तवा म्हणजे जमीन पकडू, म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग पकडू, म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग कसा लवकर तापतो. आणि आपण जे गॅसवरती पाणी ठेवलं होतं त्याला आपण समुद्र समजू, किंवा नदी, ते नदी नाले जे कुठं पाणी असेल ते आपण तो आपण समुद्र समजू. म्हणजे ॲज कम्पेअर टू तवा लवकर पाणी जे होतं ते कमी, म्हणजे हळू प्रमाणात थंड झालं, हळूहळू थंड झालं, आपलं हळूहळू गरम झालं. पण आपण हाही विचार केला तर जेव्हा जो तवा लवकर तापला तो लवकर थंड पण झाला. पण पाण्याचं तसं आहे का? पाण्याचं तसं नाही आहे. पाणी हळूहळू गरम झालं आणि हळूहळूच काय होईल ते थंड होईल. अशाच प्रकारचं एक यांनी या ठिकाणी एक कृती दिलेली आहे. ह्या अकृतीमध्ये ही मुलगी आहे, हे हिच्याजवळ एक कोपर आहे. या कोपरामध्ये, या एका पात्रामध्ये तिनं पाणी घेतलं आहे आणि घरामध्ये ठेवलं. हा जो मुलगा आहे या आकृतीमध्ये, या मुलाने सूर्यप्रकाशमध्ये बाहेर गॅलरीमध्ये त्याच्या घराच्या बाहेर त्यांनी त्या पात्रामध्ये, त्या भांड्यामध्ये त्यांनी ते पाणी बाहेर ठेवलेलं आहे. आता काही वेळानंतर हे मुलं चेक करतात. आधी मुलगी चेक करते तिनं जो घरामध्ये जो कोपर ठेवला होता पाण्याचा, ते पाणी जे आहे आणि जमीन जे आहे या दोघांचं टेम्परेचर कुठंतरी सारखं आहे, जास्त काही फरक पडला नाही. मात्र जो मुलगा आहे हा जेव्हा बाहेर जातो, जेव्हा बघतो, तेव्हा त्याला त्याचं पाणी जे आहे, हे पाण्याचं टेम्परेचर जे आहे ते कमी दिसतं. म्हणजे तो थोडंफार गरम आहे, मात्र जे फरशी आहे, ते खालचा जो पृष्ठभाग आहे त्याच्या पायाला जास्त गरम लागतो. याचा अर्थ असा की पृथ्वीचं पृष्ठभाग जो असते, म्हणजे जमीन जी असते ती लवकर तापते आणि लवकर थंड होते. उलट आपण विचार केला तर जे पाणी आहे हे हळूहळू तापते आणि हळूहळू थंड होते. याच एका कन्सेप्टवरती पूर्णचा पूर्ण जॉग्रफीचा क्लायमॅटॉलॉजी पार्ट म्हणजे हवामानशास्त्राचा पार्ट चालतो. आता लक्षात ठेवा, आपल्याला नेहमी असं वाटतं की सूर्यकिरणामुळे हवा तापते व गरम हवेमुळे जमीन व पाणी तापते. प्रत्यक्षात मात्र खालीलप्रमाणे घडत असते. बघा कसं घडते आता बघू. जमीन व पाणी सूर्यकिरणामुळे प्रथम तापते, हो आम्हाला माहिती आहे याविषयी, तापते. त्यानंतर जमीन व पाणी यांनी शोषलेली उष्णता वातावरणात उत्सर्जित होते, हो हे पण माहीत आहे उत्सर्जित होते. त्यामुळे भूपृष्ठालगत असलेला हवेचा थर वरच्या दिशेने तापत जातो. अच्छा, म्हणजे मग हळूहळू काय ते भूपृष्ठाचा जो हवेचा थर आहे तो हळू काय गेला, तापत गेला. म्हणूनच पृष्ठभागालगत हवा जास्त गरम असते व पृष्ठभागापासून जसजसं वर जाऊ तसतसं हवेचं तापमान जे असते ते घटत जाते. म्हणून समुद्र सपाटीला असणारे तापमान हे पर्वतीय भागात कमी झालेलं आढळते. समुद्र सपाटीला असणारं तापमान हे पर्वतीय भागात, जे पर्वतीय भाग असतात ते काय कमी असते, कारण ते काय पर्वत कसा असतो वरच्या याच्यावर असतं आहे की नाही, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी कृती आहे,
ती कृती आपण बघितलेली आहे. ठीक आहे. आता आपल्याला एक गोष्ट कळली की जमीन जी आहे पाण्याच्या तुलनेत लवकर थंड झाली, लवकर गरमी झाली आणि लवकर थंडही झाली. उन्हात ठेवलेलं पाणी मात्र किंचित कोमटच राहते, कारण ते हळूहळू तापलं होतं आणि हळूहळू काय जाईल, थंड होईल. जमीन व पाणी यांच्या तापण्याच्या व थंड होण्याच्या फरकामुळे जमिनीवरील हवा लवकर तापून लवकर थंड होते. बघा, जमीन व पाणी यांच्या तापण्याचा व थंड होण्याच्या फरकामुळे जमिनीवरील हवा जी आहे लवकर तापून लवकर थंड, तोच कन्सेप्ट. तर पाण्यावरील हवा उशिरा तापून उशिरा थंड होते. परिणामी समुद्रकिनारी भागात खंडांतर्गत भागापेक्षा हवेचं तापमान दिवसा कमी असते तर रात्री जास्त असते. खंडांतर्गत भागात मात्र किनारी भागापेक्षा हवेचं तापमान दिवसा जास्त असते व रात्री कमी असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, यांनी काय सांगितलं, या अशा गोष्टीमुळे काय होतं, समुद्रकिनारीचा आपण आता विचार केला. आता आपण थोडा मोठ्या बेसिसवर आता आपण विचार केला, मोठा कॉन्सेप्टचा विचार केला. समुद्रकिनारी भाग जो आहे, या समुद्रकिनारी भागामध्ये खंडांतर्गत भागापेक्षा हवेचं तापमान दिवसा कमी असते, कारण ते हळूहळू समुद्रकिनारा तापल. तर रात्री काय होईल, त्या ठिकाणी तापमान जास्त आहे, कारण तो हळूहळू तापला तर हळूहळू थंड होईल, म्हणजे रात्री तो थोडा गरम राहील. खंडांतर्गत भागात काय होते, किनारी भागापेक्षा हवेचं तापमान दिवसा जास्त असते, कारण आपल्याला माहीत आहे खंडांतर्गत भाग म्हणजे काय. खंडांतर्गत भाग म्हणजे जिथं जमीन आहे म्हणजे खंड, समुद्र म्हणजे समुद्र. खंड म्हणजे कसं, तिथं लवकर तापला आणि लवकर थंड झाला. आणि खंडांतर्गत भागात काय, मात्र किनारी भागापेक्षा हवेचं तापमान दिवसा जास्त असते व रात्री कमी असते, कारण ते लवकर तापते आणि लवकर थंड होते. समुद्रकिनारी भागात समुद्राचं पाणी तापल्यानं पाण्याची वाफ हवेत मिसळत असते. पाण्याची वाफ हवेतील तापमान साठवू शकते, त्यामुळे या भागात हवा आर्द्र व उबदार राहते. याउलट परिस्थिती खंडांतर्गत भागात असते. बाष्प नसल्यानं हवा कोरडी राहते. परिणामी तापमानातील फरक तीव्रतेनं होतात. दिवसभराच्या कमाल व किमान तापमानातील फरकास त्या ठिकाणची दैनंदिन तापमान कक्षा असं आपण त्याला म्हणतो, दैनंदिन तापमान कक्षा. आपण जर विचार केला, कोणी मुंबईत राहणार असेल तर मुंबईमध्ये जास्त थंडी नाही, जास्त ऊनही नाही. ठीक आहे ना, कारण का तिथलं हवामान दमट आहे. दमट म्हणजे का, कारण तिथं वाफ जास्त आहे. वाफ कशी, कारण पाणी आहे. पाण्याची वाफ कशी झाली, कारण तिथं काय सूर्य वगैरे तापल्यामुळे तिथं काय पाण्याची वाफ झाली आणि ते त्याच्यामध्ये मिसळल्यामुळे आर्द्रता निर्माण झाली. आर्द्र म्हणजेच उबदारपणा निर्माण झाला. पण आपण जर का नागपूरसारख्या ठिकाणी आलो किंवा गडचिरोलीसारख्या ठिकाणी, तिथं कशी थंडी जरा जास्त आहे, कारण ते खंडांतर्गत भागात तिथं आजूबाजू कुठं पाणी बिनी आहे का, कुठं पाणी वगैरे काही नाही आहे. आणि आजूबाजूला पाणी नसल्यामुळे तिथं काही आर्द्रता वगैरे काही तिथं प्रश्नच नाही, त्यामुळे तिथं थंडी जास्त असते ॲज कम्पेअर टू हे. अशा प्रकारचा कन्सेप्ट आहे. समजलं नसेल तर निश्चिंतपणे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. थोडक्यात सांगायचं झालं तर किनारी भागात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील फरक कमी असतो, तर खंडांतर्गत भागात तापमानातील हा फरक जास्त असतो. पादिलं उदाहरणार्थ, मुंबईचं तापमान सम आहे तर नागपूरचं तापमान विषम आहे. हा प्रश्न एकदा पेपरमध्ये विचारला की मुंबईचं तापमान कसं आहे, सम आहे की विषम आहे, तर मुंबईचं तापमान कसं आहे, सम आहे. कोकण किनारी भागातील तापमान कक्षा कमी असते. तापमान कक्षा कमी, कारण कोकण किनारा भाग आहे, तिथं अरबी समुद्र आहे, त्याच्यामुळे तापमान कक्षा कशी कमी आहे. तर विदर्भाकडे तापमान कक्षा कशी असते, त्या ठिकाणी वाढ झालेली त्या ठिकाणी आढळते. किनारी प्रदेशात म्हणूनच सम हवामान असते. जसं की मुंबईचं हवामान झालं, तर नागपूरचं हवामान जे असते खंडांतर्गत प्रदेशात असल्यामुळे तिचं कसं आहे, विषम हवामान असते. आता तुम्हाला माहीत आहे का, काय माहीत आहे का, की हरितगृह वायूंचे परिणाम काय होतात. तर वातावरणातील काही वायू जसं ॲरोगॉन आहेत, कार्बन डायऑक्साईड आहे व पाण्याची वाफ, हे जे आहे जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता दीर्घकाळ स्वतःमध्ये सामावून ठेवू शकतात. या वायूमुळे काय होतं, वातावरणातील हवेचं तापमान त्या ठिकाणी वाढतं आणि वातावरणातील या वायूचं वाढतं प्रमाण हवामान बदलाला त्या ठिकाणी कारणीभूत ठरत आहे. याच कारणानं काय झालं, पृथ्वीचं तापमान जे आहे ते वाढून राहिलं. आणि असं हवामान शास्त्रज्ञांच्या मते असे हवामानशास्त्रज्ञांचं मत आहे की याच्यामुळे काय होतं, ग्लोबल वॉर्मिंग ज्याला म्हणतो, जागतिक तापमान वाढ आहे ना. हवामानातील हा बदल सार्वत्रिक आहे, याला जागतिक तापमान वाढ असं म्हणतात. ज्या वायूमुळे ही वाढ होते त्या वायूंना हरितगृह वायू, ज्या वायूमुळे एवढं मोठं हे होतं आहे त्यालाच आपण हरितगृह वायू असं आपण म्हणतो. आता एक कृती आहे, अत्यंत चांगला कन्सेप्ट आहे. कृती बघा काय आधी, की तापत ठेवलेल्या पाण्यात 4-5 प्लास्टिकची बटणे टाकून बटनाची हालचाल कशा प्रकारे होते ते पहा.
घरी आहे बघा हे पोरं, तिघं जण आहेत. गॅस आहे, त्याच्यावर हे ठेवलेलं आहे, एक व्हेसल ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये एक दोन हे बटणं दिसतात. स्वतःच्या बापाच्या कोटाचे तोडले असतील त्यांनी कदाचित. तर आता पाणी आहे, पाणी गरम झाल्याने वर तरंगायला लागलं. आता हे कसं काय झालं आपण बघू. तर पाणी तापल्यावर काय होतं, पाणी तापल्यावर ते प्रसरण पावतं. प्रसरण म्हणजे त्याचे मॉलिक्यूल, त्याचे पार्टिकल, त्याचे काय ते वेगवेगळं होणं म्हणजे प्रसरण पावणं. एक असते आकुंचन म्हणजे जवळजवळ, प्रसरण म्हणजे दूर दूर. त्याच्यामुळे काय होतं, तळाकडे जास्त गरम पाणी जे असते की ते वर येते. कारण खालचं जे असते तो भाग तापला, खालचा भाग तापल्यामुळे खालचं पाण्याचा थर जो होता तो तापला. तो तापल्यामुळे काय झालं, त्याचे पार्टिकल म्हणजे त्याचे जे होते मॉलिक्यूल अलग अलग झाले, प्रसरण पावले. त्याच्यामुळे खालचं जे ते वर आले, जास्त गरम पाणी काय आलं, वर आलं. त्याबरोबर बटणं पाण्याच्या पृष्ठभागावर येतात. त्या मानानं वरचं थंड पाणी तळाकडे जावं लागतं आणि त्याबरोबर बटणं देखील खाली जातात. असं सतत होऊ लागतं. असे तुमच्या लक्षात येईल. म्हणजेच तापल्यामुळे पाण्यात ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतो. ऊर्ध्वगामी म्हणजे काय सांगा बरं. ऊर्ध्वगामी म्हणजे काय, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये पाठवा. ऊर्ध्वगामी म्हणजे काय. निसर्गात मात्र थोडी वेगळी परिस्थिती असते, ठीक आहे ना, याच्यापेक्षा थोडी वेगळी असते, पण अशीच काहीतरी समजा. तापमानातील फरकामुळे महासागरामध्ये पाण्याचे ऊर्ध्वगामी तसंच क्षितिज समांतर प्रवाह निर्माण होतात. तापमानामध्ये फरक, हाय टेम्परेचर, लो टेम्परेचर, या टेम्परेचरमधल्या फरकामुळे महासागरामध्ये सुद्धा पाण्याचे असे ऊर्ध्वगामी तसंच क्षितिज समांतर प्रवाह निर्माण होतात. क्षितिज समांतर प्रवाह हे तापमानातील फरकाप्रमाणेच पाण्याच्या घनतेत झालेला बदल व वारे यामुळे निर्माण होतात. हे सागरी प्रवाह विषुववृत्तचे ध्रुवीय प्रदेश व ध्रुवीय प्रदेश विषुववृत्त प्रदेश असे ते ठिकाणी ते वाहतात. नकाशा दिलेला आपण नकाशा बघून घेऊ. सागरी प्रवाह ज्या वेळेस शीतकटिबंधातून उष्णकटिबंधाकडे येतात त्यावेळेस उष्णकटिबंधातील किनारपट्टीचे तापमान कमी होते. याउलट प्रवाह जेव्हा उष्णकटिबंधाकडून शीतकटिबंधाकडे जातात तेव्हा तेथील किनारपट्टीचं तापमान त्या ठिकाणी वाढते. काय म्हणतो हा व्यवस्थित बघा. सागरी प्रवाह ज्यावेळेस शीतकटिबंध म्हणजे कोणता, शीत म्हणजे हा शीतकटिबंध, ठीक आहे ना, याला म्हणतात शीतकटिबंध. हा वरचा 66 ते 90चा जो आहे त्याला काय म्हणतात, शीतकटिबंध. ज्यावेळेस सागरी प्रवाह शीतकटिबंधाकडून उष्णकटिबंध म्हणजे खाली आल्या त्यावेळेस उष्णकटिबंधातील किनारपट्टीचं तापमान कमी होते. तिथलं तापमान कमी होते. काय होते, कमी होते. आता तापमान कमी कसं होते आपण बघूया. तापमान कमी कसं होते आपण त्या ठिकाणी बघूया. या उलट प्रवाह जेव्हा उष्णकटिबंधाकडून शीतकटिबंधाकडे जातात तेव्हा तिथले किनारपट्टीचं तापमान वाढते. तोच कन्सेप्ट सेम आपण जो बघितला तोच कन्सेप्ट तुम्ही इथे लावा. थोडा विचार करा. जर का तुम्हाला आलंच नाही तुम्ही मग कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला नंतर त्या ठिकाणी त्याला एक्सप्लेन करेल, ठीक आहे. अतिशय सोपी कन्सेप्ट आहे. तुम्ही पण थोड्या ठिकाणी तुमचा दिमाग वापरा. आता हे डायग्राम आहे, हे डायग्राम तुम्हाला पाठ करायची आहे. कारण MPSC कुठला प्रवाह कुठल्या महासागरामध्ये कुठं कोणता वाहते, पॅसिफिक महासागरात, हिंदी महासागरामध्ये कुठला वाहते, काय वाहते, अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी विचारते. याच्यामध्ये काही उष्ण प्रवाह असतात, काही शीतप्रवाह असतात. याला आपण कोल्ड करंट आणि वॉर्म करंट असं म्हणतो. जोड्या लावायला येऊ शकतात किंवा MPSCने जर का आपण उचापतीपणा ज्याला म्हणतात केलाच तर डायरेक्ट तुमच्यासमोर एक मॅप देईल आणि मॅपमध्ये अशा प्रकारचे 2-3 असे बांध दाखविल्याने सांगेल की सांगा इथं कुठला गरम प्रवाह आहे. जसं यावेळेस तुम्हाला वाऱ्याविषयी विचारलं, जसं बोरो वगैरे अशा ते बोरा वगैरे अशा काही बोरा असे त्यांना ते विचारलं होतं, ठीक आहे ना. तुम्ही यावर्षीचा पेपर जर बघितलं तुम्हाला माहीत असेल या गोष्टी. आता माहीत आहे का तुम्हाला की उष्ण व शीत सागरी प्रवाह जर एखाद्या भागात एकत्र आले तर असा प्रदेश जो असते हा प्लवकासाठी सर्वोत्तम असतो. प्लवक काय, तर प्लवक हे माशाचं खाद्य असते आणि अशा प्रदेशात मासे मोठ्या प्रमाणावर येतात. उबदार पाण्यात पुनरुत्पादन करतात. माशांच्या मोठ्या संख्येमुळे या प्रदेशात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. सागरी प्रवाहांच्या नकाशामध्ये आकृती 5.6 त्याचा शोधा कुठं गरम प्रवाह आणि हा प्रवाह कुठे एकत्र येतो आपण बघू. जसं की आपण बघू शकतो कुठे येऊ शकतो, हा बघा इथं हा प्रवाह, इथं बघा हा लॅब्राडोर प्रवाह. या ठिकाणी हे जे आहे हे उष्ण प्रवाह इथं चालला आणि हा इथं हा उष्ण प्रवाह चालला आणि आणि इथून हा आला कुठला, शीत प्रवाह. दोन्ही इथं मिळले म्हणजे इथं कुठला झाला, इथं झाला प्लँक्टन तयार. त्याला आपण काय म्हणतो, प्लँक्टन म्हणजेच प्लवक, ठीक आहे ना. म्हणजे अशा ठिकाणी ते तयार होतील. जिथं जिथं उष्ण प्रवाह आणि शीतप्रवाह भेटतील
त्या ठिकाणी काय प्लवकता आली आणि प्लवक आले म्हणजे तिथं त्यांची पार्टी झाली. कोणाची पार्टी झाली? माशांची, म्हणजे फिश आहे ना, कारण त्यांचं खाद्य आहे ना ते. माशांच्या मोठ्या संख्येमुळे या प्रदेशाची मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. आता इथं मोठ्या प्रमाणावर व्यवसाय का चालतो? मागच्या वर्षी MPSCने प्रश्न विचारला होता की इथं का चालतो, कारण इथं मासेमारी का चालतं? कारण इथं माशांचं खाद्य आहे. मासे तर खाद्य म्हणजे खाण्यासाठी येतील, खायसाठी आले म्हणजे इथं खूप सारे मासे येतील, खूप साऱ्या माशांना तिथं लोक पोचतील आणि तेच मासे पकडतील, ते राहिलं त्यांचं खायचं, लोकच त्यांना खातील. अशा प्रकारे ते असते. ठीक आहे, ठीक आहे, असो. त्याच्यानंतर हा तुम्हाला अतिशय म्हणजे जास्त तर महत्त्वाचा म्हणू शकत नाही, पण हा एक तुम्हाला दिलेला आहे, वार्षिक तापमान कसं काय असते याच्याविषयी. हे जास्त महत्त्वाचं नाही आहे, याला आपण नंतर बघू शकतो. तापमापक काय बघू. हवेचं तापमान मोजण्यासाठी विविध प्रकारचे तापमापक वापरले जातात. तापमापकात पारा किंवा अल्कोहोल वापरण्यात येते. लक्षात ठेवा काय काय वापरतात तापमापकात? पारा म्हणजे Hg, ठीक आहे ना, आणि असते अल्कोहोल. अल्कोहोल म्हणजे दारूवाला अल्कोहोल आहे, ठीक आहे ना, अल्कोहोल. पाऱ्याचा गोठणबिंदू जो आहे हा -39 डिग्री सेल्सिअस गोठणबिंदू आहे. तर अल्कोहोलचा गोठणबिंदू जो आहे हा -130 डिग्री सेल्सिअस आहे. ही द्रव्ये तापमान बदलास संवेदनशील असतात, त्यामुळे तापमानातील -30 डिग्री सेल्सिअसपासून +55 डिग्री सेल्सिअसपर्यंतचा फरक या द्रव्यांच्या साहाय्यानं सहज पाहता येतो. तापमान अंश सेल्सिअस किंवा अंश फॅरनहाईट या एककात मोजतात. ते तापमापकात दाखवल्यानुसार डिग्री सेल्सिअस किंवा डिग्री फॅरनहाईट असे मोजतात. ठीक आहे ना. तापमापकाच्या साहाय्यानं तापमापनातील फरकाची दैनंदिनी नोंद त्या ठिकाणी ठेवता येते आणि हवेचं तापमान सेल्सिअस या एककात त्या ठिकाणी आपण मोजतो. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात द्या विद्यार्थी मित्रांनो. हा या ठिकाणी तापमापक दिलेला आहे आणि तापमापकामध्ये कसं कोणकोणत्या गोष्टी, डिग्री सेल्सिअस आहे, फॅरनहाईटसाठी कुठलं, काचीची निर्वात नळी आहे, तापमान हे मोजपट्टी आहे, पारा किंवा अल्कोहोल कुठलंही असू शकते आणि एक आहे आधारपट्टी. अशा प्रकारे हे तापमापक असतो. अशा प्रकारे आपला जो बेसिकचा होता, बेसिकचा आपला संपला. आता आपण जो आपला मेन चॅप्टर जो होता 7वा, ठीक आहे. आता 7वा समजण्याच्या आधी आपला हा जो आहे सातवीचं पुस्तक आहे, 7वीच्या पुस्तकामधला 4था चॅप्टर आहे हवेचा दाब. या हवेच्या दाबमध्ये ते समजण्याआधी आपल्याला एक कृती आहे. कृती अशी आहे की झाडूची एक काडी घ्या म्हणते, किंवा शीतपेय पिण्यासाठी वापरतात ती स्ट्रॉ घ्या, काही पण एक घ्या. त्या काडीला मध्यभागी दोरा बांधा म्हणते आणि अशा प्रकारे टांगा म्हणजे तो टपक तो टांगाने, घोडाचा टांगा म्हणजे त्याला असं टांगून ठेवा की तो बरोबर आडव्या रेषेत राहील. काडीच्या दोन टोकांना बघा, टांगाना आला, काडीच्या 2 टोकांना 2 सारख्या आकाराची रबरी फुगे बांधा. काडी आडव्या रेषेत राहील असे पहा. आता त्यातील एक फुगा काढा आणि तो फुगवून परत काडीच्या पूर्वीच्या जागी त्या ठिकाणी बांधा. आता काडी आडव्या रेषेत राहते का? फुगवलेला फुगा बांधलेले काडीचे टोक खाली जात असल्याचे आढळेल, म्हणजे हवेला काय वजन आहे. हवा हे वायूचे मिश्रण असल्याने इतर पदार्थाप्रमाणेच हवेला सुद्धा काय वस्तुमान आहे आणि या ठिकाणी वजनही आहे. ठीक आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा. मी काय काय सांगितलं आता याच्यावरती आधारित पुस्तकामध्ये काय सांगितलं बघा. या कृतीवरून तुम्हाला काय समजलं की या कृतीतून तुमच्या असं लक्षात आलं असेल की फुग्यातील हवेमुळे फुगलेल्या फुग्याची बाजू खाली गेली. याचाच अर्थ असा होता की हवेला काय असते? वजन असते. ज्या वस्तूला वजन असते तिचा खालील वस्तूवर दाब पडतो, आहे की नाही. खाली दाब पडला म्हणून ते खाली गेली ना. आपण जी स्ट्रॉ घेतली होती किंवा जी काडी घेतली होती, ज्या फुग्यात हवा आहे तो एका ठिकाणी असं झुकला म्हणजे तो खाली आला म्हणजे त्याचा काय भूपृष्ठ त्याने काय पाडला? दबाव पडला, म्हणजे हवेचा दाब त्या पृष्ठभागावर त्या ठिकाणी पडला. पृथ्वीवरील या हवेच्या दाबामुळे काय होते? या दाबामुळे खूप मोठे त्या ठिकाणी गणितं घडतात. आता कोणकोणते येतं? वातावरणात वादळ येते, पर्जन्य येते, यासारख्या अशा अनेक घडामोडी त्या ठिकाणी होतात. त्याची काही प्रमुख कारणं खालीलप्रमाणे आहेत. हवेचा दाब पृथ्वीपृष्ठावर सर्वत्र सारखा नसतो. मी तुम्हाला एक गोष्ट मागच्या लेक्चरमध्ये सांगितली होती की हवा कशी वाहते? हाय प्रेशर टू लो प्रेशर. हवा कशी वाहते? हाय प्रेशर टू लो प्रेशर. हवा कशी वाहते? हाय प्रेशर टू लो प्रेशर. हवेचा दाब वेळोवेळी बदलत असतो. हवेचा दाब बदलला त्यामुळेच हाय प्रेशर लो प्रेशर हवा त्या ठिकाणी वाहते.
प्रदेशाची उंची, हवेचे तापमान आणि बाष्पाचं प्रमाण हे घटकही हवेच्या दाबावर परिणाम त्या ठिकाणी करतात. प्रदेशाची उंची व हवेचा दाब. हवेतील धूलिकण, बाष्प, जड वायू इत्यादी घटकांचं प्रमाण भूपृष्ठालगत जास्त असते. उंची वाढत जाते तसे हे प्रमाण कमी होते. म्हणजेच भूपृष्ठापासून जसजसं उंच जावं तसतशी हवा विरळ होत जाते. परिणामी हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो. ठीक आहे, आता अत्यंत सोपी गोष्ट होती आहे, यात काही सांगण्यासारखं नाही आहे. आता एक आली महत्त्वाची गोष्ट. यांनी बघा शिक्षक आहे, हा शिक्षक विद्यार्थ्यांना हे आकाशकंदीला हा हवेत उडवणंच त्या ठिकाणी शिकवते. आता हा आकाशकंदील वर कसा गेला ते आपण बघू, आहे की नाही. आकाशकंदील हवेत कसा काय गेला, उडून कसा काय गेला वर आपण बघू. तर आकाशकंदिलातील हवा जी आहे ही मेणबत्ती पेटवल्याला काय झाली, उष्ण झाली. म्हणजे ते उष्णतेमुळे काय झालं, हवा गरम झाली. आकाशकंदील जो होता त्याच्यामध्ये आपण मेणबत्ती लावली, मेणबत्ती पेटवली म्हणजे तिची हवा जी होती काय झाली, गरम झाली. हवा गरम झाली म्हणजे गरम हवा काय होते, प्रसरण पावते. प्रसरण पावली म्हणजे हलकी झाली, आणि हलकी झाली म्हणजे ते वरच्या दिशेनं जाऊ लागली. अतिशय सोपा कॉन्सेप्ट आहे. जो आपण तो बटनाचा बघितला होता ना, तोच कॉन्सेप्ट. आणि त्यामुळे काय झालं, आकाशकंदील आकाशाच्या दिशेनं उचलला जातो. निसर्गातही असेच प्रकारच्या गोष्टी घडतात. तापमान व हवेचा दाब यांचा जवळपास संबंध आहे. जेथे तापमान जास्त असतं तेथे हवेचा दाब कमी असतो. पाठ करून घ्या. म्हणजेच जिथं तापमान जास्त म्हणजेच हाय प्रेशर आहे ना, तापमान जास्त असते तेथे हवेचा दाब कमी असतो. म्हणजे जिथं प्रेशर कसं झालं, जिथं हे कसं झालं आहे, तापमान हाय, टेम्परेचर म्हणजे उच्च तापमान, जास्त तापमान, तिथं काय झालं, हवेचा दाब कमी झाला म्हणजे लो प्रेशर झालं. हाय टेम्परेचर म्हणजे लो प्रेशर. आता हे कसं काय झालं आपण आताच बघितलं. समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी तुम्हाला स्पष्ट अजून करून देईल. जास्त तापमानामुळे हवा गरम होते, प्रसरण पावते आणि हलकी होते. जमिनीलगतची अशी हवा आकाशाकडे वर जाते, त्यामुळे काय होते, सदर प्रदेशाची हवेची दाब त्या ठिकाणी दाब कमी त्या ठिकाणी हवेचा दाब कमी होतो. तापमानपट्टे आणि हवेचे दाबपट्टे यांचा परस्पराशी संबंध असतो, परंतु तापमानाच्या पट्ट्यांचा अक्षुवृत्तीय विस्तार हा जास्त असतो, तर हवेच्या दाबाचे पट्टे कमी रुंदीचे असतात. तर आकृती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. या आकृतीला मी तुम्हाला स्पष्टपणे समजून सांगेल. ठीक आहे ना. ते पण समजण्यासाठी तुम्हाला थोडं हे करावं लागेल, वाट बघावं लागेल त्याची, कारण मी ते तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये गोष्ट घेऊन येईल. ठीक आहे ना. आता या ठिकाणी आपण बघू शकतो की आकृती 4.2 अ व ब पहा. ठीक आहे, कुठं आहे 4. हां, हे अ आहे, हे ब आहे. ठीक आहे, दोन आकृत्या आहेत. समशीतोष्ण कटिबंधात 23.5 ते 66.5 या अक्षुवृत्ता दरम्यान असतात. त्या मानाने हवेच्या दाबपट्ट्याच्या अक्षुवृत्तीय विस्तार मर्यादित असतो. सर्वसाधारणपणे तो 10 डिग्री अक्षुवृत्त इतका असतो. ठीक आहे. तापमानाच्या असमान वितरणाचा परिणाम हवेच्या दाबावरही होतो. त्यामुळे पृथ्वीवर विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवाच्या दरम्यान क्षितिज समांतर दिशेने हवेच्या कमी व जास्त दाबाचे पट्टे त्या ठिकाणी निर्माण होतात. आपण इथं बघितलं 0 डिग्री ते 23.5 उत्तर दक्षिण कुठला आहे, उष्ण कटिबंध आहे. कुठला कटिबंध आहे, उष्ण कटिबंध आहे. हा 0, हा उत्तर, हा दक्षिण. एवढा पार्ट कशाचा आहे, एवढा पार्ट हा आहे तुमच्या याचा उष्ण कटिबंधाचा. नंतर 23.5 ते 66.5 हा पार्ट आहे, हा समशीतोष्ण कटिबंधाचा. जसा हा 23.66 हा कुठला आहे, समशीतोष्ण कटिबंधाचा. नंतर तुम्हाला आहे 66 ते 90. ठीक आहे ना, म्हणजेच हा 66 ते 90 हा वाला पार्ट जो आहे हा कुठला आहे, हा तुमचा शीत कटिबंधाचा पार्टच झाला आहे. ठीक आहे ना. आणि एका विषुववृत्त म्हणजे 0 डिग्री, काहीच प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. आता ही जी डायग्राम आहे ही डायग्राम तुम्हाला समजण्यासारखी त्या ठिकाणी आहे. तुम्हाला समजून सांगतो लगेच. आता डायग्राम समजण्यासाठी तुम्हाला मी या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्टपणे समजून सांगतो. आता बघा, आता महत्त्वाचा विषय आहे. हे जे आहे हे आपली पृथ्वी आहे. मग आता पृथ्वी आता पोळी निघाली, ते आडवी तेडवी आता बघून घ्या. ठीक आहे ना. तिथे थोडी हे झाली आहे. हे आहे 0 डिग्री म्हणजे विषुववृत्त. वर 30 डिग्री 90 डिग्री. ठीक आहे ना. हे जे वरचं असतं हा असतो नॉर्थ पोल. कुठला असतं, नॉर्थ पोल. याला काय म्हणतो आपण, नॉर्थ म्हणजे उत्तर है ना, उत्तर गोलार्ध. याला म्हणतो आपण उत्तर गोलार्ध. काय म्हणतो आपण याला, उत्तर गोलार्ध. आणि हा जो खालचा असतो याला काय म्हणतो, निश्चितपणे काय म्हणतात, दक्षिण गोलार्ध. काय म्हणतात, दक्षिण गोलार्ध.
इथपर्यंत समजलं? चला ठीक आहे. आता मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं दिशाविषयी मी तुम्हाला सांगितलं होतं दिशा कशा असतात. आता मी तुम्हाला हे दाखवतो. हे असते उत्तर, हे असते दक्षिण, हे असते पूर्व आणि असते पश्चिम. अशा दिशा असतात. ठीक आहे, दिशा पण समजल्या कशा असतात. आता अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी, आता मी तुम्हाला खरा कॉन्सेप्ट या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. आपली जी पृथ्वी होती, या पृथ्वीमध्ये हे 0 डिग्री, हे 30 डिग्री, हे 60 डिग्री आणि 90 डिग्री, 6.5 दर किंवा 23.5 जे काय असेल तसं हे 30 डिग्री, हे 60 डिग्री आणि हे जे असते खालचं हे 90 डिग्री. ठीक आहे. आता आपल्याला माहीत आहे या ठिकाणी हा सूर्य आहे, हा आहे सूर्य, याला म्हणतो आपण सन. यस म्हणजे सन. याचे सूर्यकिरण, हा सूर्य आहे. ठीक आहे ना, असा सूर्य आहे. याचे सूर्यकिरण या ठिकाणी पडतात लंबरूप. 0 डिग्री ते 30 डिग्रीच्या आसपास याचे लंबरूप सूर्यकिरण काय होतं, लंबरूप सूर्यकिरण पडतात. जेव्हा लंबरूप सूर्यकिरण पडतील याचा अर्थ असा की इथं टेम्परेचर काय असेल, हाय टेम्परेचर असेल. स्वाभाविक गोष्ट आहे, हाय टेम्परेचर. जेव्हा हाय टेम्परेचर असते तेव्हा प्रेशर कोणतं असते, लो प्रेशर असते. काय असते, लो प्रेशर असते. काय असते, लो प्रेशर असते. लक्षात ठेवा. म्हणजे असा अर्थ 0 इथं काय असतं, काय होतं, इथं लो प्रेशर होते. तसं वर इथं हाय प्रेशर होते, पुन्हा इथं लो प्रेशर होते आणि इथं हाय प्रेशर होते. इथं पुन्हा लो प्रेशर, इथं खाली हाय प्रेशर झालं, इथं पुन्हा लो प्रेशर झालं आणि इथं काय झालं, हाय प्रेशर झालं. अशा प्रकारे हे डायग्राम आपली बनते. आता आपल्याला माहीत आहे हवा कशी चालते, हवा हाय प्रेशर टू लो प्रेशर चालते. म्हणजे हे हाय प्रेशर आहे, हा हाय प्रेशर बघा, हा हाय प्रेशर, हा बघा, हा हाय प्रेशर टू लो प्रेशर. म्हणजे हे अशी चालते हवा. इथं कशी जाईल, इथं अशी जाईल, हाय प्रेशर टू लो प्रेशर अशी जाईल. इथं कशी जाईल, हाय प्रेशर टू लो प्रेशर अशी जाईल. इथं कशी जाईल, हाय प्रेशर टू लो प्रेशर अशी जाईल. आणि इथं कशी जाईल, हाय प्रेशर टू लो प्रेशर अशी जाईल. आणि इथं कसं येईल, हाय प्रेशर टू लो आणि हाय प्रेशर लो प्रेशर. ठीक आहे, समजलं. इथं मी कोणा काढून दाखवलेलं आहे. व्यवस्थित लक्ष द्या. हाय प्रेशर लो प्रेशर याचं जो आहे ना, हा आहे इथं दाखवलेलं. ठीक आहे, लक्ष द्या, बरोबर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. आता हे हवा जी आहे अशी वाहते. आपल्याला फक्त एक कळलं की अशी हवा वाहते. पण आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की डेविएट पण होते. आता या ठिकाणी महोदय येतात, महाशय येतात, त्यांचं त्या ठिकाणी फेरेल्स लॉ त्या ठिकाणी देतात. फेरेल्स देतात, फेरेल्स ते त्यांचा स्वतःचा फेरेल्स लॉ देतात. अजून एक असतो कोरिओलिस फोर्स. तो म्हणतो की नॉर्दर्न हेमिस्फिअर, मी तुम्हाला सांगितलं नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये हवा जी असते ही क्लॉकवाईज फिरते. कशी फिरते, क्लॉकवाईज. कशी फिरते, क्लॉकवाईज. कशी फिरते, क्लॉकवाईज. हवा कशी फिरते, क्लॉकवाईज. कशामध्ये, नॉर्दर्न हेमिस्फिअर. एन एच म्हणजे नॉर्दर्न हेमिस्फिअर म्हणजे उत्तरी गोलार्ध, म्हणजे उत्तर गोलार्ध. ठीक आहे. आणि दक्षिण गोलार्ध म्हणजेच सदर्न हेमिस्फिअर. साऊथ हेमिस्फिअर म्हणजे कशी फिरते, अँटी क्लॉकवाईज फिरते. कशी फिरते, अँटी क्लॉकवाईज फिरते. तुमच्या सर्वांच्या घरात घड्याळ असेल, घड्याळचा काटा ज्या बाजूने फिरते त्याला म्हणतात क्लॉकवाईज. तुम्ही मला सांगा, घड्याळचा काटा असा फिरतो की असा फिरतो, असा फिरतो, असा फिरतो, नाही की असा. हे चूक आहे आणि हे बरोबर आहे. कसा फिरतो, असा फिरतो. आपण सांगितलं की नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये कसा फिरेल, क्लॉकवाईज फिरेल. कसा फिरेल, क्लॉकवाईज. आता हा नॉर्दर्न हेमिस्फिअर आहे, याच्यामध्ये आपण बघितलं तर हे असं आहे. मी तुम्हाला पुन्हा डायग्राम या ठिकाणी काढून देतो, लक्ष ठेवा व्यवस्थित. तुम्हाला मी डायग्राम काढून दाखवतो पुन्हा. या ठिकाणी आपली ही पृथ्वी आहे, हा 0 डिग्री आहे, हा 30 डिग्री आहे, हा 60 डिग्री आहे आणि वरचा हा 90 डिग्री आहे. इथं काय बनलं होतं, लो प्रेशर, इथे हाय प्रेशर, इथं लो प्रेशर आणि इथं पुन्हा हाय प्रेशर. हवा अशी आली होती, हवा अशी गेली होती, हवा अशी गेली होती. आता अशी हवा का गेली, कारण हवा कशी वाहते, हाय प्रेशर टू लो प्रेशर हवा वाहते.
हाय प्रेशर टू लो प्रेशर इथं आली, हाय प्रेशर टू लो प्रेशर अशी गेली, अशी गेली. ठीक आहे. आता फेरेल्स म्हणतं आहे की नॉर्दर्न हेमिसमध्ये क्लॉकवाईज फिरते. आता हे जे आहे हे आहे अशी आहे, तर क्लॉकवाईज कशी फिरेल, अशी जाईल ना अशी, म्हणजे अशी कशी गेली, अशी गेली. हे कशी जाईल, अशी जाईल. लक्ष द्या, अशी जाईल, म्हणजे हे हवा काय होईल, अशी होईल. ठीक आहे, लक्ष द्या, अशा प्रकारे जाईल. आता हे हाय प्रेशर टू लो प्रेशर इथं वर आहे. आता हा असा असल्यामुळे आता हा क्लॉकवाईज जाईल, क्लॉक अशी फिरते, म्हणजे हा जो आहे असा, हा असा जाईल, म्हणजे हा अशी गेली, ह्या गेली, हे गेली अशी. आणि हे जे आहे हे पण गेली अशी. आणि ही जे डायग्राम आहे तुम्हाला या ठिकाणी ते त्यांनी त्याच्यासाठी दिलेली होती, तुम्ही लक्ष द्या व्यवस्थित. एक मिनटं फक्त. हे बघा, या ठिकाणी तुम्हाला यांनी अशा प्रकारे ही हवेची डायरेक्शन तुम्हाला दिलेली होती. बघा, हे अशी गेली, ठीक आहे, हे अशी गेली आणि अशी आली. तुम्हाला हेच मी त्या ठिकाणी काढून दाखवलेलं आहे, व्यवस्थित बघून घ्या. अपेक्षा असेल तुम्हाला नीट समजलं असेल. ठीक आहे, आज आपण इथंच थांबूया, कारण तुमचा हा जो पार्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही याचा अभ्यास नीट प्रकारे करा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण भेटू आता नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.